तर बेस्ट पतपेढी निवडणुकीचं मैदान मारल्यानंतर शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय आणि ठाकरेंच्या कामगार विरोधी धोरणांमुळे आपला विजय झाल्याची प्रतिक्रिया राव यांनी दिली आहे। ब्रँड ठाकरे अनेक असतील मात्र जनतेची कामं करेल तोच टिकेल असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। 9 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी आणि वसुली करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। गेले अनेक वर्ष शिवसेना आजची युबीटी यांनी बीएसटी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खासगीकरणाचं धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हे मत आहे आणि हा लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बीएसटीची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत। संजय राऊत म्हणतात की काही झालं तरी ठाकरे ब्रँड हा काही संपुष्टात येणार नाही महाराष्ट्रात। ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेचं काम करेल तोच टिकेल। आमच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या 9 वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे। कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा? हा पैसा कामगारांचा आहे आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मौजमस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे जर त्याच्यात आढळलं तर त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे कारण हा कामगारांचा पैसा आहे।